तर लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे? फेब्रुवारीचा हप्ता तर सर्व महिलांना मिळालेला आहे. आता मार्च महिन्यासंदर्भात काही नवीन अपडेट आहे का? मार्च महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल या संदर्भातले प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणी आता कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे. कारण की आजची 1 एप्रिल आहे. मार्च महिना पूर्ण संपलेला आहे आणि कालपर्यंत सुद्धा वितरण चालू होतं. काल संध्याकाळला सुद्धा वितरण झालेलं आहे. जवळपास काही टक्के महिलांना काल सुद्धा पैसे मिळालेले आहेत. म्हणजेच ज्या महिला पात्र असतील त्या सर्व महिलांना आता लाभ हा पूर्ण झालेला आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केवायसी सुद्धा संपलेली आहे. नवीन तुम्हाला केवायसी संदर्भात तारीख मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नाही अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता दुसरी संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का? मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कारण फेब्रुवारीचा ज्या महिलांना हप्ता मिळाला असेल समोरच्या हप्त्यासाठी त्या पात्र असणार आहे. त्याचसोबत तुम्ही तुमची केवायसी दुरुस्ती केलेली आहे काय हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर लाडक्यांनो, समोरच्या 30 सेकंदात आपण आता पाहणार आहोत की मार्च महिना कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि कोण लाडक्या बहिणी यासाठी पात्र असतील. नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहून घ्या लाडक्यांनो, आता फेब्रुवारीचा हप्ता हा सर्व पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. ज्या काही महिला उरलेल्या असतील त्या महिलांना आता लाभ मिळणार नसल्याची बाब समोर येत आहे आणि जवळपास 70 ते 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र झाले असल्याची बाब समोर येत आहे. तर ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल अशाच महिलांना मार्चचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. तर आता मार्चचा हप्ता कधी येणार तर पाहून घ्या. मार्चच्या हप्त्याला आता थोडाफार विलंब तर होणारच आहे. कारण फेब्रुवारीचाच हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला. शेवटच्या तारखेपर्यंत चालू होता. त्यामुळे आता जो काही मार्चचा सुद्धा महिना असेल 10 ते 12 तारखेच्या जवळपास मार्च महिन्याचं म्हणजेच 21व्या हप्त्याचं वितरण हे होण्याची शक्यता आहे. आणि त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली असेल आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल. तुम्ही जर निकषात असाल तर बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता लवकरच येणार आहे आणि या हप्त्या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.